कभी किसी का व्यर्थ अपमान मत करो, कभी किसी का व्यर्थ अपमान मत करो। आप शक्तिशाली हो, आप शक्तिशाली हो, अच्छी बात है। आप शक्तिशाली हो, अच्छी बात है, लेकिन समय आपसे भी शक्तिशाली है, लेकिन समय आपसे भी शक्तिशाली है। ये कभी मत भूलो, ये कभी मत भूलो। दुनिया में गरीब वही है जो शिक्षित नहीं है। दुनिया में गरीब वही है जो शिक्षित नहीं है। इसलिए आधी रोटी खाओ, इसीलिए आधी रोटी खाओ, लेकिन अपने बच्चों को जरूर पढ़ाओ, लेकिन अपने बच्चों को जरूर पढ़ाओ। जय भीम, जय संविधान, जय भीम, जय संविधान। स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कैवारी, तुझ्यामुळेच शिकते आहे आज प्रत्येक नारी। स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कैवारी, तुझ्यामुळेच शिकते आहे आज प्रत्येक नारी। इस सृष्टि में ऐसी कोई संपत्ति नहीं, इस सृष्टि में ऐसी कोई संपत्ति नहीं जो मन की शांति से बड़ी हो, जो मन की शांति से बड़ी हो। सुप्रभात। गौतम बुद्धांच्या या 10 विचारांचा आयुष्यात करा अवलंब, जगणं होईल सोपं आणि आनंदी। नमो बुद्धाय, सबका मंगल हो। भगवान गौतम बुद्धांनी संपूर्ण जगाला करुणा आणि सहिष्णुतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली। गौतम बुद्धांच्या अमूल्य विचारांनी मनाला शांती मिळते आणि चिंता, द्वेष, मत्सर यापासून मुक्ती मिळते। वाचा गौतम बुद्धाच्या अशा 10 अमूल्य विचाराबद्दल ज्यांचा अवलंब तुम्ही तुमच्या जीवनात केला पाहिजे। क्रमांक 1, द्वेष द्वेषाने नाहीसा होऊ शकत नाही, तर प्रेमानेच तो नष्ट केला जाऊ शकतो, जे एक नैसर्गिक सत्य आहे। क्रमांक 2, तुम्ही कितीही पुस्तके वाचलीत, कितीही चांगले प्रवचन ऐकलेत, तरी त्यांचा काही उपयोग होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांचा जीवनात अवलंब करीत नाही। क्रमांक 3, जो 50 लोकांवर प्रेम करतो त्याला 50 संकटे येतात, जो कोणावरच प्रेम करत नाही त्याला एकही संकट येत नाही। क्रमांक 4, जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये, तर वर्तमानात जगले पाहिजे। आनंदाने जगण्याचा हा मार्ग आहे। क्रमांक 5, आरोग्याशिवाय जगणं नाही, ती फक्त वेदनाची अवस्था आहे, मृत्यूची प्रतिमा आहे। क्रमांक 6, तुमच्याकडे जे काही आहे त्याचा बडेजाव करू नका, इतरांचा मत्सर करू नका। क्रमांक 7, वादात राग येताच आपण सत्याचा मार्ग सोडून स्वतःसाठी प्रयत्न करू लागतो। क्रमांक 8, जशी मेणबत्ती अग्नीशिवाय जळू शकत नाही, त्याचप्रमाणे मनुष्य आध्यात्मिक ज्ञानाशिवाय जगू शकत नाही। क्रमांक 9, भौतिक आकर्षण डोळ्यांना आकर्षित करते, चांगुलपणा मनाला आकर्षित करतो। क्रमांक 10, आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे, निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे।
भवतु सब मंगल रखन्तु सब देवता सब उत्थान भावेन सदा सोति भवन्तु ते। भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोति भवन्तु ते। भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोति भवन्तु ते। साधु साधु साधु। बुद्ध उपासक उपासिका, मी धम्मदर्शी प्राचार्य अंके सावळे आपणा सर्वांना जय भीम, सबका मंगल हो। धम्म बांधवांनो, आपणाला माहीतच आहे डॉक्टर बाबासाहेबांनी शिक्षण घेताना अतिशय खडतर तपस्या करून उच्च शिक्षण घेऊन स्वतंत्र भारताचे संविधान लिहून सर्व बहुजनांना समान अधिकार दिले। विशेष म्हणजे सर्वासाठी शिक्षण खुले केले। बहुजन शिकले, मोठमोठ्या पदावर विराजमान होऊन अमाप संपत्ती मिळवली। परंतु काही बांधव बाबासाहेबांना बेईमान झाले। उदाहरणार्थ पाहायचे झाल्यास सध्या दीक्षाभूमी नागपूर येथील अंडरग्राउंड पार्किंगचे घेऊया। दीक्षाभूमी समितीसुद्धा बाबासाहेबांना बेईमान होताना आपण पाहत आहात। आणि म्हणूनच गीतकार समंदूर सारंग म्हणतात, माया आबा म्हणे बाप मी म्हणतो बाप, मी म्हणतो बाप, महा पोरग म्हणते बाप, माही बायको म्हणते बाप, माही पोरगी म्हणते बाप। आणि असं आहे का कुणाशी कुणाचं, आणि असं आहे का कुणाशी कुणाचं, आणि माया भीमा सारखं नात, असं आहे का कुणाशी कुणाचं, आणि माया भीमा सारखं नात। ला 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 ला। किती साधू संत झाले बाई आले तसे गेले, किती साधू संत झाले बाई आले तसे गेले, अव एक नाही नवसाले पावला आम्हाले, अव एक नाही नवसाला पावला आम्हाले। तुम्ही काल कुठे होते आज किती दूर आले, तुम्ही काल कुठे होते आज किती दूर आले, तुमचे शेणाचे हात त्याने लावले पेनाले, तुमचे शेणाचे हात त्यांनी लावले पेनाले। काही जगले मानाले काही बेईमान झाले, काही जगले मानाले काही बेईमान झाले, काही लाजतात अजूनही जय भीम करायले, काही लाजतात अजूनही जय भीम करायले। त्याचं रक्त आमच्या नसा नसात, आणि असं आहे का कुणाशी कुणाचं, आणि असं आहे का कुणाशी कुणाचं, आणि माया भीमा सारखं नात, असं आहे का कुणाशी कुणाचं, आणि माया भीमा सारखं नात। माया आबा म्हणे बाप मी म्हणतो बाप, मी म्हणतो बाप, महा पोरग म्हणते बाप, माही बायको म्हणते बाप, माही पोरगी म्हणते बाप। आणि असं आहे का कुणाशी कुणाचं, आणि असं आहे का कुणाशी कुणाचं, आणि माया भीमा सारखं नात। परंतु धम्म बांधवांनो, अजूनही काही सच्चे भीमसैनिक आपणाला पाहावयास मिळतात। चला तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून इमानाला जागलेला सच्चा भीमसैनिक काय म्हणतो व त्याचे बाबासाहेबांविषयी काय म्हणणे आहे ते
ऐकू या. अरे दादा, बिस्लरीच्या पाण्याने गाडी धुऊ लागली. अरे गाडी काय बापाचा फोटो धुतोय. बिस्लरीच्या पाण्याने? अरे या बापामुळे तर प्यायला पाणी मिळालं आम्हाला. बिसलेलं पाणीच काय माझ्या रक्ताने बी धुतला ना बापाचा फोटो, तरी कमीच आहे.